पीएम किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात। हे पैसे त्यांना 2,000 रुपयांच्या 3 वेगवेगळ्या हप्त्यामध्ये मिळतात। तुम्ही या योजनेत मोबाईल नंबर अपडेट करू इच्छित असाल तर ते घरबसल्या सहज शक्य आहे। यासाठी तुमची KYC पूर्ण होणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा। मोबाईल नंबर अपडेट नसल्यास तुम्हाला हप्ता किंवा पैसे मिळण्यासही अडचण येऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा। मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? तर पीएम किसान सन्मान निधी योजनेत नंबर अपडेट करणे सोपे आहे। यासाठी तुम्हाला आधार कार्डचीही गरज भासणार नाही। तुम्हाला नंबर अपडेट करायचा असल्यास काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील। तर स्टेप 1, सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। स्टेप 2, त्यानंतर दिलेल्या फार्मर्स कॉर्नर पर्यायावर क्लिक करा। स्टेप 3, मग तुम्हाला अपडेट मोबाईल नंबरचा पर्याय दिसेल। स्टेप 4, येथे तुम्ही नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक यापैकी एक पर्याय निवडू शकता। स्टेप 5, तुमच्याकडे आधार क्रमांक नसल्यास नोंदणी क्रमांक वापरू शकता। स्टेप 6, त्यानंतर कॅप्चा टाकून एडिट पर्यायात नवीन मोबाईल नंबर टाका। तर पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख कशी तपासायची ते पहा। तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख तपासायची असल्यास काही स्टेप्स फॉलो करावे लागतील। स्टेप 1, सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा। स्टेप 2, त्यानंतर होम पेजवर तुम्हाला पीएम किसान हप्ता तारीख पर्याय दिसेल। स्टेप 3, यावर क्लिक करा, एक नवीन पेज उघडेल। येथे तुम्हाला माहिती भरावी लागेल। स्टेप 4, माहिती सबमिट करावी लागेल। त्यानंतर तुम्हाला 20व्या हप्त्याची तारीख दिसेल। तर दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।